नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. येत्या रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी धाराशिव शहरातील क्रांतीसूर्य महात्मा फुले त्रिशताब्दी जयंती समारोह समिती, मध्यवर्ती जयंती समारोह समिती, रमाई फाउंडेशन आणि शिवसेना डॉक्टर महाराष्ट्र सेल यांच्या संयुक्त विद्यमान सर्व रोग निदान उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजन करण्यात आलं आहे. हे शिबिर धाराशिव शहरातील संविधान चौक, बौद्धनगर, धाराशिव येथे होणार आहे. शिबिर सकाळी 10ला सुरू होणार असून सायंकाळी 5पर्यंत चालू राहणार असल्याची माहिती या शिबिराच्या आयोजकांनी दिली आहे. शिबिरात अनेक नामवंत डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे. त्यात डॉक्टर धनंजय पडवळ, डॉक्टर अविनाश तांबारे, डॉक्टर अजित दिकले यांच्यासह डॉक्टर स्वप्नील शिंदे, डॉक्टर स्वप्नील भोसले, डॉक्टर सौ पडवळ या शिबिरातील मुख्य डॉक्टर असणार आहे. या शिबिरात सर्व प्रकारच्या रोगांचं निदान पण करण्यात येईल, त्यावर उपचार पण करण्यात येईल आणि मोठ्या शस्त्रक्रिया असतील तर त्या रुग्णांना कुठं शस्त्रक्रिया करायची, कोणत्या योजनेतून करायची त्याचा सल्ला पण देण्यात येणार आहे. बालकांच्या पण सर्व चिकित्सा या शिबिरात होणार असून बालकांना जर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असेल तर त्यांच्यावर लागलीच शस्त्रक्रिया करण्याची सुविधा पण येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शक्यता या शिबिराला शिवसेनेचे सर्व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे भेट देणार देण्याची शक्यता पण असल्याची माहिती शिबिराच्या संयोजकांनी दिली आहे. तरी या शिबिराचा धाराशिव शहर जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन पण करण्यात आलेलं आहे. विकसित जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या आपल्या धाराशिव जिल्ह्याची ही ओळख मोडण्याच्या काम सध्या विविध स्तरावरून सुरू असतं आणि यासाठी विविध प्रयत्न पण केले जात आहेत. तुळजापूरचे भाजपचे आमदार, जिल्ह्यातील भाजपचे सर्व मित्रचे उपाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 7 शाळांची निवड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या योजनेत करण्यात आली. महाराष्ट्रातून या योजनेत 405 शाळांची निवड करण्यात आली असून धाराशिव जिल्ह्यातील 7 शाळांचा समावेश यात आहे. यामध्ये पारा, कळंब तालुक्यातील
खामसवाडी आणि शराडोन, धाराशिव तालुक्यातील केशेगाव आणि कसबे तडोळे, तुळजापूर तालुक्यातील होर्टी आणि भूम तालुक्यातील ईट येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा समावेश आहे. या शाळा तर फक्त 5वी 4थी किंवा 7वीपर्यंतचेच वर्ग असतात, तर या 7ही शाळेत 1ली ते 10वीपर्यंतचे वर्ग या योजनेत चालू करण्यात येणार असून शाळेची इमारतीचं पण संपूर्ण सोयीयुक्त बांधकाम करण्यात येणार आहे. या शाळेला सर्व सुविधा पण पुरवण्यात येणार असून त्यात विशेष म्हणजे मुलींसाठी पिंक रूम, स्वच्छ आणि आरोच्या पाणी पिण्याची व्यवस्था, त्याचबरोबर अत्याधुनिक अशी स्वच्छतागृह पण या 7 शाळांमध्ये असणार आहे. या योजनेचा शुभारंभ आता 26-27 शैक्षणिक वर्षात होतो की 27-28 शैक्षणिक वर्षात होणार आहे हे लवकरच आपल्याला कळणार आहे. जगदीशसिंह पाटील यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले असून त्यांनीच याबाबतची माहिती काल समाज माध्यमातून दिली आहे. महाराष्ट्रासह देशात सध्या चर्चेत असलेल्या नाशिकच्या अशोक कराडची आता परत एकदा त्याला काल न्यायालयाने अशोक खरातेची खरात्याला नाशिक न्यायालयानं 5 दिवसाची काल पोलीस कोठडी दिली असून त्याच्या विरोधात आता जवळपास 14च्या वर गुन्हे दाखल झालेले आहेत. या 5 दिवसाच्या पोलीस कोठडीत पोलीस त्याच्याकडून काय माहिती मिळवतात याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे. आणि अशोक खरात हा कसा बनवेगिरी करत होता, तो कसा चतुरपणे वागत होता याचं माहिती महाराष्ट्राला यातून मिळणार आहे. तर अशोक खराची वरात किती दिवस पोलीस कोठडीतच राहणार हे आज तरी सांगता येत नाही, कारण ही पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीस आणखी एखाद्या गुन्ह्यात त्याची पोलीस कोठडी मागू शकतात, अशी एकूण परिस्थिती आहे. आज सायंकाळी 7:30 वाजता चेन्नई म्हणतो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल यांच्यात IPLच्या आज 16वा सामना होईल. या सामन्यात दोन्ही संघ यावर्षीचं आपणच जेतेपद मिळवायचं याच इराद्यानं खेळताना दिसतील. त्यात जर राजस्थान रॉयल विजयी झाला तर त्यांचा या हंगामातील सलग 4था विजय असेल. आणि समजा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं ही आजचा सामना जिंकला तर त्यांची स्पर्धेतील हा त्यांचा 3रा विजय असेल. आज राजस्थान रॉयलच्या जी सलामीची फलंदाची जी जोडी आहे ती म्हणजे यशस्वी जयस्वाल आणि तरणा बांड असा वैभव सूर्यवंशी, या दोघांच्या खेळाकडं सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे. आणि या दोघं किती धावांची पहिल्या गड्यासाठी भागीदारी करतात यावरच त्यांच्या राजस्थान रॉयलचा संघ किती धावसंख्या करेल याचं उत्तर मिळणार आहे. तर बेंगलोरकडून भारतीय संघाचा
माजी कर्णधार, क्रिकेट विश्वात आपल्या नावाचं वेगळं असं नाव चिन्ह ओळख निर्माण करणारा विराट कोहली, तो सध्या फार्मात आहे. त्यानंही मागच्या दोन तीन सामन्यात अर्धशतकं झळकावली आहेत. आणि त्यात तो किती धावसंख्या करतो त्याच्यावरच बेंगलोर या सामन्यात किती धावा करणार याचं गणित अवलंबून असणार आहे. तेव्हा आज रात्री 7:30ला हा सामना सुरू होईल आणि 11:30पर्यंत हा सामना संपेल. आणि त्याच वेळेस मग कोणत्या संघानं बाजी मारली हे आपल्याला कळणार आहे. तर आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.